पॅनल आता अधिकृत यांनी डिक्लेअर केलेला आहे। आमच्या पॅनलचे चिन्ह आहे पतंग आणि आमच्या पॅनलच्या आता फायनल ज्या व्यक्ती आहेत त्यांचं मी थोडक्यात तुम्हाला निवेदन देतो। आमच्याकडं पहिले आहेत इंजिनियर आहेत ते निलेश मोहिते सर, बेसिकली इंजिनियर व्यावसायिक आहेत। सुनील शेळके सर ते प्राध्यापक आहेत, ते रिटायर्ड प्राध्यापक आहेत आणि ते पण इंजिनियर आहेत। भागवत चव्हाण जे संस्थापक सदस्य माजी उपाध्यक्ष होते ते पण आमचे उमेदवार आहेत। अशोक कदम सर ते प्राध्यापक आहेत इंग्रजीचे आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत, ते पण एक अभ्यास व्यक्तिमत्व आमच्याकडे आहे। प्राध्यापक विश्वास देशमुख ते आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य होते, आता अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, अभ्यास व्यक्तिमत्व आहे। मधुकर शेळके सर हे पण आता आमच्या एका मुंबई टोंगेमध्ये मुख्याध्यापक आहेत आणि अनिशचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत अनिशच्या लोकल बॉडीचे। लहू चव्हाण, लहू आगलावे हे आमचे हॉस्पिटल मामासाहेब जगदळे हॉस्पिटलच्या कामगार नेते आहेत आणि ग्रामीण भागात ते सरपंच राहिलेले आहेत, सामाजिक कार्य त्यांचं चांगलं आहे। पाटील उद्धवराव पाटील आपल्या खांडवीचे आहेत, ते शेतकरी आहेत, मागच्या वेळच्या इलेक्शनमध्ये ते कंटेस्टंट होते। नंतर धनंजय धस हे ॲडव्होकेट आहेत, सगळ्यांचे परिचित आहेत, ते त्यांच्या विधीमध्ये पण चांगलं काम आहे। प्रशांत आवटे तुमचे मित्र आहेत, आमचे पत्रकार, माजी पत्रकार, फ्रीलान्स पत्रकार म्हणून आता काम करत आहेत आणि बँकेचा खूप मोठा अभ्यास त्यांनी केलेला आहे, त्यांनी प्रयत्न पण केले ते मागचे, आता आतून प्रयत्न करून म्हणून ते आमच्याबरोबर आले। उमेश गटकळ हे सिव्हिल इंजिनियर आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, पूर्वी पुण्याला होते पण आता त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र बार्शी निवडलेलं आहे, त्यामुळं बँकेच्या सर्व कामकाजात ते सक्रिय सहभागी होऊ शकतात। विजयश्री मॅडमना तर सगळेजण ओळखत असतील, विजयश्री मॅडम माग नगरसेविका आणि बरेच सामाजिक कामात असतात। अनुराधा जगदाळे त्यांचे मिस्टर भैरव जगदाळे बँकेचे माजी कर्मचारी आहेत, बँकेचा पूर्ण अभ्यास आहे, आम्हाला मोठं मार्गदर्शन त्यांचं होणार आहे। भीमा मस्के आमचे शिवाजी कॉलेजचे कर्मचारी आहेत, अनेक सार्वजनिक क्षेत्रातल्या निवडणुका लढवत असतात, रिप्रेझेंटेशन करत असतात, त्यामुळे खूप चांगला अनुभव आहे। शिवाजी उर्फ पिंटू हाके हे पण तुम्हाला परिचित असतील, ते बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कंटेस्टंट होते, शिवाजी कॉलेजचे कर्मचारी आहेत। आणि सगळ्यात यंग आणि एनर्जेटिक आमचे अभिमान उर्फ काय म्हणतो आबा ढगे इकडं आहे, त्यांच्या मातोश्री आपल्याकडे 10 वर्ष नगरसेविका होते, सामाजिक कार्यात त्यांचा खूप मोठा सहभाग असतो आणि आम्हाला फार मदत झालेली आहे त्यांची याच्यात आणि पुढं पण होणार आहे। असं हे पॅनल आहे, याच्यामध्ये 12 सर्वसाधारण, 2 महिला आणि कॅटेगरीमध्ये ओबीसी, NT आणि SC अशा तिन्ही सगळ्या कॅटेगरीमध्ये आमचं फुलफिल झालेलं पॅनल आहे। ह्याचा जो वचननामा आहे ते आमची प्रशांतजी तुम्हाला वाचून दाखवतील। त्याच्या आधी आमची जी आत्ता तुम्ही जी थोडीशी लाईव्ह पत्रकार परिषद झाली त्यातले काही मुद्दे तुम्हाला सांगतो। मागच्या वेळेस काही पत्रकारांनी आम्हाला विचारलं होतं किंवा गैरव्यवहार काही कानावर आले होते, त्याच्यामुळे ठेवी कमी झाल्या होत्या, त्यात कितपत तथ्य आहे तर मागच्या वेळेस आम्ही म्हणलं होतं की आम्हाला फारशी त्यातली कल्पना नाही, परंतु आम्ही ऑडिट रिपोर्ट जो तुमच्या आर्थिक बँकेचा कणा असतो त्यातलं सगळं तुम्हाला त्याच्यातून कळू शकतं, ही फार महामुश्किलीने मिळवली DDR ऑफिसकडून, ती तुम्हाला सांगतो आम्हाला बँकेने ती नाकारली, देता येत नाही म्हणून सांगितलं, परंतु DDR ऑफिसने मात्र आम्हाला काही हेजिटेट न करता दिले। आता आमच्याकडे सगळे ऑडिट रिपोर्ट आहेत आणि त्याच्यातून बँकेचा आर्थिक व्यवहार कसा चालतो याचं चित्र दिसतं।
आम्ही थोडेफार चालले, त्यात फार मोठ्या इरेग्युलरिटी आहेत. ते आता तुम्हाला परत थोडक्यात स्पेल आउट करतो. अर्जदाराची अर्जावर सही नाही, कर्ज वसुली अधिकाऱ्याची त्याच्यावर सही नाही सापडत. हे आम्ही नाही, कर्ज मंजुरी अधिकाऱ्याची सही नाही. त्याच्यानंतर कॉमन जे आहेत ते रिपीट करत नाही. तर आम्ही उदाहरणं पण सांगितले, पण आपल्याला आता वेळ नाही. तुम्ही बघू शकता, आमच्याकडे ऑडिट रिपोर्ट आहे, सर्क्युलेट करता येत नाहीत म्हणतात ते, पण आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. कारण नाही त्याच्याशिवाय तुम्हाला प्रूफ करणार नाही. आमच्याकडे आता आहेत, तुम्हाला ज्यांना वेळ आहे त्याने बघू शकता. अर्जदाराचे म्हणजे कर्ज मागणाऱ्या अर्जदाराचे 3 वर्षाचे IT रिटर्न नाही, जामीनदाराचे IT रिटर्न नाहीत, सिबिल नाही. हे बाय डिफॉल्ट याच्यात जेवढे स्पेल आउट केले ते सगळ्यात आहे. तुम्ही बघा, हे दाखवता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर पत तपासलेली नाही. त्याच्यानंतर काही उदाहरणं दिलेत त्यांनी, म्हणजे आम्ही नाही सांगत. एका 35 लाखाच्या कर्जाचं नाव तुम्ही बघा, खाली लिहिलेलं आहे त्याचं वार्षिक उत्पन्न एवढं आहे, बरोबर आहे, आणि 1.5 त्याचा कर्जाचा हप्ता आहे. मला दुसरे काय की छोटे ते कर्ज 53,000 त्याचं उत्पन्न आहे मासिक, आणि त्याचा हप्ता 1.5 लाख आहे, 1,49,000 इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर आहे. सो एवढ्या डिस्क्रिपन्सी दाखवलेल्या आहेत. आणि करोडोची कर्ज आहे, त्याच्यामध्ये कॅश विड्रॉवल आहे. हे तर एकदम ब्लंडर आहे. म्हणजे मला तुम्ही जावा आणि काढा 2 लाखापेक्षा कॅश मिळत नाही. तर आता यांना आकडेवारी दिली, त्यात कॅश विड्रॉवल झालेला आहे. कशाचाही ताळमेळ न देता ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की 100% चाललेला व्यवहार व्यवस्थित नाही, आणि ह्याच्यात अनेक गैरगोष्टी व्हायची शक्यता आहे. ऑडिट रिपोर्ट सांगतो त्याप्रमाणे. त्याच्यामुळं आम्ही ते रिपेअर करू नंतर आल्यावर, परंतु पूर्वी ज्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही ते आम्ही क्लिअर कट देतोय. आणि हा जर बदल करायचा झाला तर आम्हाला, आणि दुसऱ्या एका पत्रकारांनी तुमच्या विचारलं की दोष दुरुस्त करता येते, तर तो एक फार सिव्हिअर रिमार्क आहे बरं का. तुम्हाला ती वाचून दाखवतो. त्यांनी म्हणलेलं आहे त्याला मुदत असते, त्या ऑडिटची जी दुरुस्ती आहे ती विदिन टाइम तुम्हाला करावी लागते. तर तुम्हाला तेवढं फक्त वाचून थांबवतो. बँकेने दिलेली माहितीनुसार बँकेचे वैधानिक लेखापरीक्षेचे अहवाल दुरुस्ती अहवालाचा पूर्तता अहवाल दिनांक 1/11 रोजी सादर केलेला आहे, परंतु सदर दुरुस्ती अहवाल आम्हाला तपासणीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. हे ऑडिटर म्हणतोय 22-23चं. मग आता दोष दुरुस्ती ऑडिटरला तुम्ही दाखवत नाही, मग कोणाला दाखवता? आणि खरंच तुम्ही केली का नाही कसं करणार? सो देर आर ब्लंडर्स. आणि आमचे विद्वान मित्रांनी आम्हाला म्हणलंय की त्यांना RBIचं लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का, तर आमचं तुमच्या माध्यमातून त्यांना चॅलेंज आहे की एका प्लॅटफॉर्मवर बसू, तुम्ही त्यांना पण विचारा, आम्हाला पण विचारा, आणि आम्ही उत्तर तुम्हाला देऊ. आणि कुणीही असं कॉमेंट केल्या म्हणून त्यांना आम्ही महत्त्व देत नाही. शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2023-24 ते 28-29 या निवडणुकीसाठी आमचं अधिकृत पॅनलचं नाव आहे शिवशक्ती परिवर्तन पॅनल. आणि आमचे पॅनल प्रमुख आहेत नंदकुमार नारायणराव जगदाळे, जे उपाध्यक्ष आहेत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे. तर या संदर्भात आम्ही एक वचननामा, आणि आमचं चिन्ह आहे पतंग. तर या संदर्भात आम्ही तर या संदर्भात आम्ही एक बैठक घेतली. आम्ही आमच्या सर्व उमेदवारांनी मिळून एक बैठक घेतली, आणि त्या बैठकीमध्ये सर्वांच्या मताने म्हणजे सर्वानुमते एक वचननामा आम्ही तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जे आम्ही ऑडिट रिपोर्टचा मागच्या 4 दिवसापासून 5 दिवसापासून अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या आणि ज्याच्यामुळे बँकेला धोका निर्माण होते, अशा गोष्टी टाळून आपल्याला ठेवीदारांना आणि कर्जदारांना विश्वासात घेत बँकेची भरारी कशी घेता येईल ह्याचा विचार करून आम्ही हे वचननामा तयार केलेला आहे. त्यातलं पहिलं म्हणजे बँकेचा NPAचं प्रमाण कमी करण्यात येईल. हा NPA जो आहे तो मागच्या 3 वर्ष जर बघितलं तर 10%च्या पुढे, 10%, 12%, 16%. RBIच्या नियमानुसार तो 5% असेल तर बँक अत्यंत सुरक्षित आहे असं समजत आहे. पण हा 10%च्या पुढे आहे, म्हणजे कुठेतरी बँक
धोक्यात आहे म्हणता येईल. त्याचबरोबर बँकेचे आर्थिक व्यवहार पारदर्शक व नियमांचे पालन करून केले जातील. ज्या रिपोर्टनुसार आम्ही हे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की कुठंही बँकेचे कर्ज वाटप हे पारदर्शक नाही, कुठंही नियमांची तिथे पालन केलेलं दिसत नाही. त्यामुळंच बुडीत कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही जे काय व्यवहार करणार ते पारदर्शक आणि नियमांचे पालन करून करणार आहोत. बँकेत ठेवण्यात आलेल्या ठेवीचा व्याजदर वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. आत्ताच्या घडीला बँकेचा ठेवीदर हा 8.5% आहे आणि आमच्या अशा जर कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल, लोकांना विश्वासात घ्यायचा असेल तर बँकेचा ठेवीचा दर हा वाढवणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. ज्या पद्धतीनं आम्ही कारभार बघू त्या पद्धतीनं जर ते आम्ही शक्य झालं, कारण शेवटी ह्या न बोलण्याचं म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायच्या गोष्टी नाही आहेत, परंतु ही सगळी जी पाठीमागची दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करून आम्ही बँक सुस्थितीत आणणार आणि नंतर मग आम्ही त्या संदर्भात बँकेचा व्याजदर 100% ठेवीवरचा वाढवणार आहोत. बँकेने दिलेल्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुळात नॅशनलाइज बँक आणि सहकारी बँकांमध्ये फरक राहतो. नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही गेला तर तो व्याजदर 11-12% आसपास असतो आणि सहकारी बँकामध्ये 16-15% आसपास असतो. ज्यामुळे काय होतं की ज्याला खरंच गरज असते, ज्याला व्यवसायानिमित्त गरज असते, घरासाठी गरज असते, त्यांना खूप हेल्पपाठी घ्यावं लागतात नॅशनलाइज बँकेमध्ये असं आमच्या निदर्शनास आले. परंतु त्याच्यामध्ये जर आपण व्याजदर जर कमी केला तर लोकांचा आमच्याकडे याचा ओढा पण वाढेल, आमचा बिझनेस वाढेल आणि आमचा तो ग्राहक पण वाढेल. सर्व सभासदांना दरवर्षी जास्तीत जास्त लाभांश दिला जाईल. मागच्या 3 वर्षापासून म्हणजे या वर्षीचा सोडला तर मागच्या 2-3 वर्षापासून कुठलाही लाभांश हा सभासदांना मिळालेला नाही. यावर्षी मागच्या वर्षी सर्वसाधारण सभेमध्ये 10% लाभांश हा मंजूर करण्यात आला, परंतु यावर्षी फक्त 5% लाभांश त्यांनी दिलेला आहे. परंतु आम्ही हा लाभांश जो आहे तो इथून पुढे सतत आणि जास्तीत जास्त द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. बँकेच्या सर्व ठेवीदारांना व सभासदांना विमा संरक्षण देण्यात येईल. हे विमा संरक्षण जे आहे ते ठेवीच्या बाबतीत पण आहे आणि कदाचित आम्ही असा पण विचार करतोय की वैयक्तिक जो ठेवीदार आहे त्याचा अपघातग्रस्त विमा असेल किंवा इतर काय आम्ही त्याला सोय करून देऊ शकतो का विम्याच्या बाबतीत, तर त्याचा पण आम्ही विचार ह्याच्यामध्ये करत आहोत. वैयक्तिक कर्जाची प्रक्रिया सुलभ करून कर्ज मर्यादा वाढवली जाईल. कर्ज मर्यादा जी आता वाढवली जाईल आणि वैयक्तिक प्रक्रिया जी आहे ती किचकट अशा दृष्टीने आम्हाला वाटते की कारण कर्ज मंजुरी अधिकाऱ्याची सही नसताना त्याच्या खात्यावरती कर्जाची रक्कम जाते. म्हणजे त्या सिस्टीममध्ये कुठेतरी अडचण आहे की ठराविक लोकांनाच कर्ज दिलं जातं आणि ठराविक लोकांना टाळलं जातं. तर ते न करता ती मंजुरी जी आहे ती आम्ही सुलभ करू, कोणालाही कर्ज घेताना जास्त हेल्पपाठी मारायची गरज पडणार नाही, त्या पद्धतीनं आम्ही ते केलेलं आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यात येईल. आताची परिस्थिती आपण बघतोय, शेतकऱ्यांच्या पोरांचा आपल्याला प्रश्न माहिती आहे, आत्महत्या वाढत आहेत, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मेडिकलचं ॲडमिशन असू द्यात, इंजिनिअरिंगचं ॲडमिशन असू द्यात, पुढे MBAचं ॲडमिशन असू द्यात, या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना पैशाची कमतरता जाणवते. आईवडिलांची ऐपत नसते, परंतु त्या मुलाला त्यांना शिकवायचं असतं आणि त्या दृष्टीनं आम्ही त्याची कुवत बघून त्याचे अभ्यासातलं त्याचं नैपुण्य बघून आम्ही तो शैक्षणिक कर्ज आम्ही त्याला मंजूर करून देणार आहोत. शासकीय व महामंडळांतर्गत कर्ज योजना राबविण्यात येतील. जसे की अण्णासाहेब पाटील महामंडळ असू देत, अण्णाभाऊ साठे महामंडळ असू देत, यासारखे अनेक जे महामंडळ शासनाने निर्माण केले आहेत त्या सर्व महामंडळाच्या अधीन जे काही लोक येतील त्यांना आम्ही कर्ज मंजूर करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच अहवाल घरपोच करण्यात येतील. आताच्या घडीला बँक प्रॉफिटमध्ये आहे म्हणून सांगतात, मात्र साधा अहवाल सुद्धा सभासदांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. एवढी गरिबी आहे का द्यायचा नाही, हा 2 प्रश्न आहेत. प्रॉफिटमध्ये असेल तर 100% त्या सभासदांपर्यंत तो अहवाल पोहोचायला पाहिजे. त्याला तो सभासद हा त्या बँकेचा मालक आहे आणि त्या मालकाला बँक कशी चालते ह्याचं त्याला स्पष्टीकरण देणं संचालक मंडळाचं काम आहे. तर ते सुद्धा तिथपर्यंत जात नाही आणि ते आम्ही आवर्जून करणार आहोत, त्याला जागृत करणार आहोत. आपल्या बँकेची अधिकृत व अद्ययावत वेबसाईट तयार करण्यात येईल.
वेबसाईट आता आजच्याकडे असं माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं सोपं आहे, लोकांना मेसेज करणं सोपं आहे, लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं सोपं आहे. त्याचबरोबर बँकेची इतर शासकीय ठिकाणी देखील माहिती पोहोचणं सोपं आहे. त्यामुळं वेबसाईट बनवणं आणि त्याला अद्ययावत करणं हे गरजेचं वाटतं, म्हणून आम्ही हा वचननाम्यामध्ये हे घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आमचा वचननामा आहे. येत्या 24 डिसेंबरला हे मतदान आहे. शिशुसंस्कार केंद्र, महाराष्ट्र विद्यालयाची पाठीमागची बाजू, लॉ कॉलेजच्या शेजारी हे मतदान केंद्र आहे आणि आमचं चिन्ह आहे पतंग. मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना आम्ही हेच आवाहन करतो की मतदारांनी आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रेसच्या माध्यमातून त्याची तुम्ही खातरजमा करा, त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि अभ्यास करूनच मत द्यावं, हे आम्ही मतदारांना आवाहन करतो. सर एक छोटासा प्रश्न, मगाशी म्हटलं तुम्ही की RBIचं लॉंग फॉर्म त्यांनी विचारला किंवा या गोष्टी, सर नॉलेज असणं गरजेचं आहे का ह्या पूर्ण हे असं तुम्हाला काय वाटतं की संस्थेचं कामकाज बघतो तर त्याच्यावरून मला असं वाटतं की जर तुम्ही वेस्टेड इंटरेस्ट घेऊन इंटरफेरन्स केला नाही तर तुम्हाला फारसं करायची गरज नाही. रूट आहे, ॲप्लिकेशन थोडक्यात सांगतो. मॅनेजरकडे ॲप्लिकेशन गेलं तर लोन विभागाकडे घेणार, लोन विभागाचा माणूस सगळी कागदपत्र गोळा करणार, वरच्या अधिकाऱ्याकडे देणार, व अधिकारी चेक करतो, काय राहिले का सांगतो, परत पाठवतो. म्हणजे सगळी पूर्तता करूनच मग तो त्याचा कोंबडा काढतो तिथं आणि वर जातं. आणि चीफ जो अधिकारी आहे तुमचा मुख्य काय म्हणतात मुख्य कार्यकारी अधिकारी, तो तिथंपर्यंत जाईपर्यंत सगळ्या ह्याच्यातून जातो आणि तरी तो चेक करतो, त्याची जबाबदारी म्हणून. आणि मग एवढ्या सगळ्या फिल्टरमधून गेल्यानंतर त्रुटी राहत नाही. डायरेक्टर बोर्डाकडे आलं त्यांनी फक्त एवढंच बघायचं की पैसे टोटल मागणी किती आली आणि तेवढे द्यायसाठी पैसे आहेत का आपल्याला, आणि नसतील तर त्याच्यामध्ये प्रायोरिटी कोणत्या कोणत्या घटकाला द्यायची, ह्याच्यातलं किती पास ऑन करायचं किती नाही करायचं. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याला आता आमचा एखादा डायरेक्टर प्रामाणिक आहे, तो म्हणेल नाही गरिबांना द्या, ही एक मोठा माणूस आहे तो बाजूला ठेवा, त्या 10 गरीब लोकांचं कर्ज वाटप होतंय, तेवढं प्रामाणिकपणा भासेल. खालचं तुमचं ते सिबिल काय झालंय का, त्याचं आहे का त्याचं योग्य, हे सगळं अधिकाऱ्यांनी पाहायचं. दे आर पेड सर्वंट आणि त्यांची जबाबदारी आहे. तेव्हा तुम्हाला फक्त धोरणात्मक निर्णय आणि तुमची प्रामाणिकता एवढे 2 गोष्टी भासेल. आणि एकदा तुम्ही आत गेला की बाकी गोष्टी करणं एवढं अवघड नाही. म्हणजे आता आम्हाला गेलो, आता बँक बंद पडती असा हा जो त्यांचा ग्रह आहे आणि आम्हाला एकदमच RBIचं लॉंग फॉर्म विचारतात, तर त्यांच्याजवळ राहू द्या. आम्ही चॅलेंज केलंय त्यांना, या मैदानात समोरासमोर बसू, पत्रकारांनी विचारावे प्रश्न, आम्हाला पण विचारावे, त्यांना पण विचारावे. नॉलेज कुणी कुणाला कमी समजायचं कारण नसतं, असं आमचं मत आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.